नमस्कार मंडळी, मी तुमचा हरहुन्नरी अभ्यासू पत्रकार भोलानाथ धडपडे. मित्र हो, आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आलेलो आहे लालबागमध्ये. इकडच्या मतदार राजाचं काय म्हणणं आहे, तो कोणाला मतदान करणार आहे, हे सगळं सिक्रेटली जाणून घेण्यासाठी. तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता लगेचच मतदार राजाशी चर्चा करूया. कुठे गेला मतदार राजा? इथे दिसेना, तिथे दिसेना, शोधू कुठे, शोधू कुठे. नमस्कार, बसा ना. मतदार राजा कुठे जातो? काम चालू आहे. लाथाळू मतदार राजा मी जातो असं सांगून निघून गेलेले आहेत ते. मला वाटतं मतदानाबद्दल तुम्हाला विचारायचा. डेंजर आहे. डेंजर आहे म्हणताय की आता बीएमसीच्या निवडणुका आलेल्या आहेत. ठीक आहे, बीएमसीच्या निवडणुका आलेल्या आहेत आता. आता आपण इथे मतदानाबद्दल थोड्या अगदी सिंपल गप्पा होणार. फक्त 2 मिनिटं द्या. मला ना आता विचारायचं, आता बीएमसीच्या निवडणुका आलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं कोणी जिंकावी ही निवडणूक? तुमचं समर्थन कोणाला आहे? कुणी जिंकला तरी आमचा काय फायदाच नसतो. बोला. आमचा फायदा कधी त्याचाच आम्ही करणार. जो येईल चांगलं काम करेल त्यालाच त्यांनीच म्हणजे त्यानेच जिंकावं असं. आता कुणी आलं तरी काय उपयोग नाही, सगळे जण भ्रष्टाचारच करतात. अच्छा, बीएमसीच्या बाबतीत बोलते की आपल्या ह्याचे राजकारणाच्या बाबतीत. बीएमसी निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलतोय मी. थांब. ए भैया तुम्हीच बोल. थांब, थांब. तर या मतदार राजाचा पाठिंबा कोणाला आहे? पाठिंबा तर माणूस बघूनच करायचा, अच्छा, चिन्ह बघून नाही. माझा पाठिंबा हां. बाळासाहेब ठाकरेला. पण बाळासाहेब ठाकरे नाही म्हणजे आता ते, हे उद्धव ठाकरे. तर मग तुमचं समर्थन कोणाला आहे तरी या निवडणुकीसाठी? पर्सनली आय एम पॉलिटिकल न्यूट्रल. अच्छा, पॉलिटिकली न्यूट्रल. मतदार राजा जर पॉलिटिकली न्यूट्रल असेल तर मग निवडणार कसं काय? हां, अगदी ऑनेस्टली म्हणायला जाल तर सगळे तसेच. आता आमच्या एरियामध्ये तर जामतुसकर साहेब आहेत, हां, ते खूप चांगलं काम करतात. तर एरिया वाईज तर मी त्यांना त्यांच्या मताला म्हणजे बीजेपी आहे तिकडे. हां. आता इथे पक्ष न बघता माणसाला मत जातं, खूप महत्वाचं आहे. पक्षानं बघता माणसाला मत देणं कारण महत्वाचं की आहे. तो माणूस काम करतो. काका, आपल्याला मतदार राजाचा दर्जा मिळतो निवडणुकीनिमित्त. राजाचं दर्शन इथे आहे. हे शिवसेनेचा गड आहे इथे. हां, तर तुमचं समर्थन कोणाला आहे? समर्थन शिवसेना. मग तुमचा उमेदवार कोणी माहिती आहे तुम्हाला? तुमचा उमेदवार कोणी माहिती आहे तुम्हाला? तुमचा उमेदवार कोणी तुम्हाला माहिती आहे का? हा, आता तो हे काय ते, आता नवीन त्याचं नाव माहिती नाही ना. आता हे दिलीप काहीतरी नाव आहे तो. हां, आठवा घ्या वेळ. हा हा. वॉर्डमधून तर नाही नाही माहित तुला? एवढं आता नाही, एवढं नाही माहिती. तुम्हाला दोघांनाही तुमच्या वॉर्डमधून कोण उमेदवार आहे माहित नाही? मला नाही माहिती आहे. असं कसं? तू आता बोलला की नाही जाणीवपूर्वक मतदान व्हायला हवं, मग जाणीव तर नाहीये. हा? मी ठाण्यातून आहे म्हणून. अच्छा, ठाण्यामध्ये. मग ठाण्यामध्ये कोण आहे तुला माहित पाहिजे कोण आहे? ठाण्यामध्ये शिंदे चांगले आहे म्हणजे शिंदे त्यांचं साहेब नाव. उपमुख्यमंत्री आहेत. उमेदवार कोण आहे नगरसेवकासाठी? इकडे किरण पवार म्हणून आहेत गणेश गल्लीचे अध्यक्ष. त्यांच्या विरोधी त्यांच्या विरोधी इतका आयडिया नाही. मित्रा तुला? आम्ही इकडचे नाही, आम्ही माहीमचे आहेत, पण आम्ही असंच पाया पडायला येतो मंगळवारी. मग माहीम तुमच्या वॉर्डमध्ये कोण आहे उमेदवार? मला पण एवढी आयडिया नाही, इंटरेस्ट नाही एवढा. मतदार राजाला आयडिया नाही, मग मतदार राजा निवडणार कसा तुमचा नगरसेवक? बरं आजी, आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्या युतीला यश मिळेल का आजी? आता बघू की आमचाच विजय होणार आणि आमचेच सर्व येणार आणि आमचंच सरकार बनणार. होईल असं वाटत नाही, कारण की पाकिट बऱ्याच बिल्डिंग मध्ये पोचलेली आहेत. तर मी त्या फेवरमध्ये नाही आहे, मला ते पटलं नाही. का? मराठी माणूस म्हणून एकत्र येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आपल्या सिटीसाठी एकत्र येणं ही वेगळी गोष्ट आहे. मग ते सिटीसाठी एकत्र नाही आलेत मराठी, म्हणजे तुमचं मत काय? ते मराठी म्हणून एकत्र आलेत, सिटीसाठी एकत्र ते नाही मराठी का? म्हणून एकत्र आलेत, मराठी म्हणून एकत्र आलेत. मग ही चांगली बाब नाहीये? चांगली गोष्ट आहे, पण इथे मराठी आहे की नाही ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की काम कोण करणार आहे. ओके, काम करणारे लोक पाहिजे. अनएम्प्लॉयमेंट किती वाढली आहे. अच्छा. मग तुमचं समर्थन ठाकरे बंधूच्या युतीला नाही, मग महायुतीबद्दल तुमचं समर्थन आहे का? काय नाही नाही, मी म्हंटल ना, मी खूप न्यूट्रल आहे हा मतदार राजा, कोणालाच समर्थन नाही, इकडे पण नाही तिकडे पण नाही. अरे कोण जिंकू नाही तर नाही जिंकू, काय त्याला काय करायचं लेका आम्ही. संजय राऊत पण तुमचा पाठिंबा जर ठाकरे बंधूंना आहे तर संजय राऊत साहेब सुद्धा त्यांच्यासोबतच आहेत, तर तुम्ही पण ते सगळं हे करतात ना, जास्त करून लिमिटेड बोललं पाहिजे त्यांनी. त्यांचं बोलणं जास्तच असतं, आवरच असतं.
आता मग ठाकरे बंधूंची जी युती झालेली आहे या निवडणुकीसाठी, तर याचा महायुतीला काही फटका बसेल का असं वाटतं तुम्हाला? 100%. 100%. क्या बात आहे. ओके. 1001% त्या फटका बसणार. अच्छा, 100% डायरेक्ट 1001%. कारण की त्याचं कारण असं आहे की जो ब्लू प्रिंट विजन आहे सन्मान्य राजसाहेबांचा, ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे तो फटका 100% बोलतो, तिकडे 1001% मी बोलतो ते पडणार. बहुमत कोणाला येणार हो. नाही. अच्छा, हां, बहुमत कोणालाच येणार नाही. नाही. महायुती म्हणजे कोण आपले हे बीजेपी. हां, बीजेपी, अजून शिंदे साहेब. फूलवाला सर, हां, वो फूलवाला सर. फुलवाला नाही, कमल है भाजपा का. हाँ कमाल. खूप भोळा आणि भाबडा मतदार राजा आहे. त्याने त्याचं मत व्यक्त केलेलं, खूप छान मराठी बोललेलं आहे. मोदी काँग्रेस. अहो, मोदी कसं काय? मोदी साहेब पंतप्रधान आहेत की नाही? मराठी ते मॅटर नाही करत की महापूर हा एक सौजन्यशील असायला हवा, की त्याने ते डिसिजन प्रॉपरली त्या जागेची महत्व. म्हणजे तुला मॅटर नाही करत मराठी किंवा अमराठी मॅटर नाही करत? मराठी मॅटर करतो डेफिनेटली, मराठी असायलाच हवा. पण एक आहे नागरिक आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर वर्षापासून आहे, तो एक ॲज अ मराठी महाराष्ट्रीयन म्हणूनच सगळं काही आहे त्याच्यामध्ये. आणि तो सगळं वोटिंग पण करत आला आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण खूप प्रकारे चांगलं आहे. आणि तो त्या जागेसाठी इलिजिबल आहे की तो एक चांगले डिसिजन घेणार आहे. तर डेफिनेटली असा चांगला महापूर आला तर त्याला काही माझा तरी वैयक्तिक विरोध नाही आहे. सेना आली पाहिजे आमची शिवसेना. मराठी चालेल. मराठी चालेल, अमराठी नाही चालणार. अमराठी ठीक है. नाही. आप मराठी सीखिए, बोलेंगे, सीखेंगे ना आप? सीखेंगे सर. बोले जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हिंदुस्तान. जय महाराष्ट्र. क्या बात आहे, क्या बात. तर मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं की मी आज लालबागच्या मतदाराशी गप्पा मारण्यासाठी, त्याचं मत नेमकं कोणाला देणार आहे तो हे जाणून घेण्यासाठी इथे आलो होतं. मी नेहमीप्रमाणे अगदी सिक्रेटली माझी बुद्धिमत्ता वापरून त्याच्या मनातून काढून घेतलेलं आहे की तो कोणाला सपोर्ट करणार आहे यंदाच्या BMC निवडणुकीसाठी. तर मी अशाच प्रकारे इतरही जे मुंबईतले मतदारसंघ आहेत तिकडे जाऊन तिकडच्या मतदार राजाला काय वाटतं आहे, काय म्हणतोय मतदार राजा, हे जाणून घेणार आहे. तुर्तास या भागात वेळ झाले इथेच थांबायची. नमस्कार.